नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आमच्या कोल्हापूर सांडगं म्हणतात। चला तर मग रेसिपी बघूया। तूर डाळ, मसूर डाळ, मटकी डाळ, वाटाणे डाळ आणि हरभरा डाळ जरा मोठे दाटे दळून आणायचं आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट आणि बुक्का कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर एकदम बारीक करून टाकायची आणि जरा मीठ टाकून पीठ मळायचं मस्तपैकी आणि आपल्याला तिखट कसं पाहिजे तसा बुक्का टाकायचा आणि मळून 1 तास बाहेर ठेवायचं। आपण चपातीचं कसं पीठ मळतोय कणिक तसंच की मळताना सुद्धा एक जीवच करायचं जेणेकरून सांडगं व्यवस्थित घालता येईल। हे सांडगं खाताना एवढं भारी वाटते राव। भाजी पण करू शकता आणि आमटी पण करू शकता आणि हे सगळं उन्हाळ्यातच करायचं असते। मी वाळत घालाय बरोबर येते कारण उन्हाळा तडाखा असतो तसा आपल्या इथे। आमटी कुठली नसली तर सांडगं 1 नंबर कार्यक्रम बाबा आमटीचा। सांडगी करायची पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पुढे तरी। अगोदर सांडगे घालतात तरी ते कसं बघूया की राव। आता म्हणून झाल्यावर सांडगं खायला चालू आहे बघा। आता पिठाचा एक जीव झालाय बघा पूर्ण। आता पुढे आपण सांडगे कसे टाकते ते बघूया की राव। हातात एक गोळा घ्यायचा आणि असं सांडगं टाकायचं। एखादा मोठ्या प्लेटे टाकला आणि ताटात टाकलं तरी पण चालते म्हणजे वाळत घालाय बरं पडते। अशा पद्धतीने सांडगं तयार होते बघा। त्या सांडग्याची आमटी जर केली तर सुपर हिटच होते राव। झणझणीत कट असा येतोय मस्तपैकी। मग का तुम्ही चपाती आणि भाकरी जरा मक्याची भाकरी घेतली काय चवच वार होती जीव। विशेषतः आमच्या कोल्हापुरात तर अशा पद्धतीने सांडगं घालतात। तुमच्याकडे कशा पद्धतीने घालतात नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये किंवा सांडग्याला काय म्हणतात तुमच्या इथे ते पण सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये। म्हणजे कुठल्या भागात काय म्हणतात ते आपल्याला सुद्धा कळलो। आणि विशेषतः मार्च एप्रिल मे मध्ये हे सांडगं करतात कारण एकदा पाऊस सुरू झाला तर हे वाळवता येत नाही ना। मग मित्रांनो वेळ असता तर रेसिपी बघा नक्की करा तुमच्या घरात आणि कशी झाली नक्की सांगा तुम्ही पण। आमच्या घरात तयार सांडगं होऊन आमटी पण झाली मस्तपैकी। आमटी चरचरीत झाली की राव। आता सांडगं तयार होऊन आम्ही उन्हात वाळत घातले बघा। सूर्याचा दणका कसा चालू आहे बघा की। सूर्यदेवाचा पण उपयोग कसा आहे बघा की राव। अगदी सांडगं भाजून निघतात खणखणीतच। मग मित्रांनो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चला बाय।